नमस्कार, मी साटम. आता श्रावण मध्यंतरावर आलेला असताना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. एक इंटरेस्टिंग शिवालय आहे. शिवालय ते शिवालयासारखंच आहे, पण वेगळं काय ते सांगतो. तर इथून आता जात असताना ना माझी नजर या शिवालयावर पडली. तर हे शिवालय खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण रेल्वेचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात ना, इंजिनचे वगैरे, त्याच्यापासून हे पूर्ण शिवालय बनलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकाल, हे जे पूर्ण आहे ना, हे गोल आहे आणि हे इंजिनच्या पुढे आधी असायचं ना, त्याच्यापासून बनलेलं आहे. पूर्ण मेटलचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे असं मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. बघा, तुम्ही बघू शकाल, हे जे पूर्ण आहे ना, हे इंजिनचं जे पार्ट असतं ना पुढचं, मी फोटोमध्ये टाकेन म्हणजे तुम्हाला कळेल. जुने लोकोमोटिव्ज असायचे त्याच्या इथे पुढे अशा प्रकारचं असायचं, त्याच्यापासून हे बनवलं आहे. नंतर या रिंग्स पण लक्षात येऊ शकतील तुमच्या, की या इंजिनच्याच निगडीत रिंग्स आहेत. हे आपले भोले बाबा. आणि हे पण काही पार्ट्स रेल्वेचेच आहेत, म्हणजे इंजिनचे असतील किंवा डब्याचे असतील. आता कसले आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एकंदरीत हे वर पण तुम्ही बघाल ना, ह्या ज्या रिंग्स आहेत, ह्या ज्या रिंग्स आहेत, ह्या पूर्ण रेल्वेचे एकंदरीत जे उरलेलं स्क्रॅप आहे ना, त्याच्यापासून हे मंदिर बनवलेलं आहे. खूप जास्त मला भारी का वाटतं माहिती आहे का, श्रावणामध्ये अशा प्रकारचं मंदिर पाहणं. कसलं भन्नाट येणार राव, आपलं काम सुद्धा करत राहायचं आणि आपला धर्म बऱ्यापैकी यांनी इथे जतन करून ठेवलेला आहे. तर लोकेशन मी काय रिव्हील करणार नाही, कारण एकंदरीत प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत ही गोष्ट येते. नेहमी एस्केलेटरने प्रवास करणारा मी हल्लीच शिड्यांनी प्रवास करायला चालू केला. कदाचित भोले बाबा परीक्षा घेत होते आणि त्या परीक्षेमध्ये यश मिळाल्याच्या नंतर अशा प्रकारचे इंटरेस्टिंग स्टोरीज त्यांनी माझ्याबरोबर शेअर केल्या. बाकी तुम्हाला काय वाटतं एकंदरीत याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो आणि हर हर महादेव.